72 तासाच्या आत गाई हिटवर येते एका इंजेक्शनानं। तर खरंच त्या इंजेक्शनानं गाई हिटवर येते का? तर त्या इंजेक्शनाविषयी आपण माहिती बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। वैतागून शेतकरी काय करतो की इंजेक्शनाचा पर्याय निवडतो शेवटी, की गायीला इंजेक्शन द्यायचं, त्याशिवाय आपली गाय हिटवर येणार नाही, किंवा डॉक्टर पर्याय निवडतात की गायीला इंजेक्शन दिल्याशिवाय गायी हिटवर येणार नाही, 72 तासाच्या आत गायी हिटवर येईल असं आपल्याला बोललं जातं। त्यामागचं जर कारण जर बघितलं तर मित्रांनो, लक्षात ठेवा की गायीची पिशवी जर कमजोर असेल ना, आपल्या गायीची तब्येत जर खराब असेल किंवा आपली गाय जर आजारी असेल, तर तुम्ही कितीही प्रकारचे चांगल्या प्रकारचं क्वालिटीचं इंजेक्शन वापरा, गायी हिटवर येण्यासाठी ते इंजेक्शन काम करत नाही तिथं। कारण गायीची पिशवी जर कमजोर असेल, गायीची पिशवी जर खराब असेल, तर तिथं ते इंजेक्शन काम करत नाही। त्यासाठी गायीची पिशवीवरती आपल्याला काम करायचंय, गायीची पिशवी आपल्याला सुधारायची। एकदा पिशवी जर स्ट्रॉंग झाली ना आपल्या गायीची, तर आपली गाय ऑटोमॅटिकली हिटवर येते। तिथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला इंजेक्शन वापरायची गरज पडत नाही। आपण मोकळ्यात 500-600 रुपये त्या इंजेक्शनाला घालवतो, पण आपली गाय 72 तासाच्या आत काही हिटवर येत नाही। त्याचं उलट साईड इफेक्ट आपल्याला बघायला भेटतात गायींवरती। मग अशा टायमिंगला आपण ज्या पावडरीवरती काम करायला पाहिजे, की आपल्या गायीच्या पिशवीवरती काम करायला पाहिजे, आपण तिथं काम करत नाही। आपण वेगळाच मार्ग निवडतो आणि याचा रिझल्ट आपल्याला वेगळाच भेटतो आणि आपल्याला फायनली आपल्याला ती गायी विकायला काढावी लागते। कारण प्रॉपर आपल्याला मार्ग सापडलेला नसतो, तर त्यासाठी आपल्याला गायीच्या पिशवीवरती काम करायचं असतं। इंजेक्शनाचा असा वापर अजिबात करू नका गोठ्यावरती, कारण मित्रांनो की इंजेक्शनानं गायी हिटवर येत नाही। खूप कमी केसेस असतात म्हणजे की जिथं इंजेक्शन दिलं आणि गाय हिटवर आली, कारण त्यामागचं कारण असतं की त्या टायमिंगला गायीला पावडर सुद्धा चालू असते, किंवा गायीचा आहार हा बदल झालेला असतो, किंवा गायीची पिशवी ही चांगल्या प्रकारची असते। अशा केसमध्ये गाय हिटवर येण्याचे चान्सेस खूप कमी असतात। पण मित्रांनो, जर आपली गायीची जर तब्येत कमी असेल, गाय खराब असेल, गायीची पिशवी जर कमजोर असेल, तर तिथं आपल्याला इंजेक्शनाचा वापर करायचा नाही। उलट आपल्या गायी अजून खराब होते, किंवा गायीची पिशवीवरती त्याचा साईड इफेक्ट होतात मित्रांनो। अशा टायमिंगला आपल्याला पावडरीचा वापर करायचा, मिनरल मिक्सचर पावडर आपल्या गोठ्यामध्ये चालू करायची, गायीच्या आहारामध्ये बदल करायचा आहे, गायीचा आहार चांगला ठेवायचा आहे, की आपल्या गायीची पिशवी ही स्ट्रॉंग झाली पाहिजे, यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। एकदा पिशवी चांगली झाली ना मित्रांनो, ऑटोमॅटिकली आपली गायी हिटवर येते, किंवा काही जर रिपीट होत असेल ना, तर रिपीट व्हायची सुद्धा बंद होते। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।